पाऊस येणार आहे 100%. आपण आहोत पशुपतीनाथ मंदिरात, मंदिराच्या परिसर बघताय मंदिराचं. मस्त एकदम छान आहे. आतमध्ये शूट करून देतील नाही देतील माहिती नाही, बघूयात पुढे काय होते. ते शिवलिंग बघा केवढा मोठा आहे. गणपती बाप्पांचं मंदिर छोटंसं. आज तारीख आहे 32. आम्ही आलोय पशुपतीनाथ मंदिरात दर्शनाला. नेपाळची 32 तारीख आहे. टायमिंग सेम आहे इंडिया आणि नेपाळचं, पण तारीख 32 आहे नेपाळमध्ये. आपल्याकडे किती आहे? 16 ना 16 32 तारीख आहे. आपण दुसऱ्या दरवाजातून आलो. इथे बघा हा एक दुसरा दरवाजा होता, तिथे मार्केट पण आहे. मंदिरच माहीत नाही कुठल्या साईडनं आहे ते. फायनली माहीत पडलंय, सरळ जायचंय मंदिराकडे. संपूर्ण डोंगर दऱ्या पार करून आलोय आम्ही पशुपतीनाथ यांचं दर्शन करण्यासाठी. त्यांची डिवोशनल म्युझिक बघ कशी आहे. पिरियडला वाजायचं नाही का? बघू शकता मंदिराचा परिसर. छान है एकदम. पूजा का डाला चाहिए ना, अभी खुल चुका है मंदिर. अभी चारों दरवाजा खुला है, लाइन बैठना नहीं पड़ता है. सुबह आएंगे एक ही दरवाजा से दर्शन मिलेगा, लाइन बैठना पड़ता है. अच्छा. अभी के जैसे बढ़िया दर्शन सुबह नहीं होता है. सुबह आरती वगैरह कुछ नहीं होता है. ओके. और कुछ? और तो ऐसे है, यहाँ का दर्शन करने से आपको पशु योनि से मुक्ति मिल जाएगा. दूसरे जन्म में पशु होके जन्म नहीं होगा. क्या बात कर रहे हो? ये चारों धाम का सिर है. केदारनाथ के बाद इसका दर्शन करने से ही दर्शन पूरा होता है चारों धाम का. केदारनाथ आधा भाग है, पशुपतिनाथ सिर का भाग है. अच्छा बताया आपने. और कुछ मालूम है आपको? हमको इतना ही मालूम. ठीक है. फसवली नाही, फसवणार नाही. किती पाहिजे तो इथे पहा. तुम्ही कुठेच यायला? आम्ही मुंबईचे. मुंबई कुठे? भिवंडी. भिवंडी ईस्ट वेस्टला. भिवंडी हां ठीक आहे. मस्त दुकान आहे तुमचं. मोती बिती पाहिजे तो इथे पहा. दर्शन करून येतो. नाही चढा की परत देतो बाबा. तुम्ही एक मुखी पहा ना, एक मुखी चांगला रहता. अच्छा. एक मुखी काय रहता? नहीं अभी हम ना काशी से आए ना, उज्जैन से आए. उज्जैन किया, काशी किया. मराठी मी छान आहे. हा का? येतो का? आम्ही काशी केली, उज्जैनला गेलेलो, महाकालेश्वरला. इथे काय रहता? तिकडे माला घेतल्या आम्ही. एक मिनिट थांब ना, मी बोलता सुन तुम्ही. काय रहता काशी मध्ये, तुम्ही कपडा सस्ता भेटतात काशीमध्ये. इथे रुद्राक्ष सस्ता भेटतात. अच्छा. ऐसी लहान रुद्राक्ष पहा ना. हे कायची पाहिजे? हिचा आहे ना, हे मोठा आहे, हे लहान आहे. गळ्यामध्ये घालतात, हे माझी चांगला आहे. तुम्ही घालता ना 108 महिन्याची. तुम्ही चढा की परत देतो. एक मुखी पाहिजे तर एक पाहिजे. एक मुखी रुद्राक्ष. एक मुखी नाही देत आहे. एक मुखी आहे. काय रहता तुम्ही सोबत एका म्हणजे रुद्राक्ष.
कितीला येते कैसी आहे एक मुखी एक मुखी 150 आहे. इथे बहुत स्वस्त आहे. आणि हे माल ही माल 200 ला 108 मध्ये. आणि हे हे तो हे 500 ला आहे. हे कमलचे तिथे हे पा भाऊ चढा की परत दे 108 मध्ये. एकदम हलका आहे हा. नाही पाणीला टाकून ना बुडता चांगला आहे. हे पाच मुखी आहे का? इथं गणपतीचे 5 मुखीचे पण हा बघा एक मुखी रुद्राक्ष. हे गणपती 5 गणपतीचे. चला जाऊयात आपण दर्शन करूयात. नाही माल नको राहू दे. आम्ही ते पूजेचं सामान घेतो फुलं वगैरे आणि जातो. ठीक आहे येतो आम्ही. कैसा हो तो प्राइस तो बता. ये नेपाली 250 आपको सस्ता बना देंगे, सस्ता ही बना देंगे, कोई दिक्कत नहीं. उसमें आपको रुद्राक्ष नहीं है. 120 रुद्राक्ष वाला मत दो. रुद्राक्ष वाला मतलब दर्शन केले आजो. मंदिरात चाललोय. पूजेचं सामान घेतलंय आपण. फूल वगैरे घेतलेत आणि चाललोय मंदिरात दर्शनासाठी. आरती चालू होणार आहे थोड्या वेळात. बघूयात अटेंड करायला भेटते की नाही. मुंबई. आप कहाँ से हो भाई? यही से हो. कुछ बताओ इस जगह के बारे में. अच्छा ठीक. हा मंदिर परिसर आहे. इथपर्यंत फोन यूज करू शकतो आपण. एवढंच दाखवू शकतो मंदिराचा भाग. मंदिराचा परिसर एवढाच दाखवू शकतो. बघा हा गेट आहे मेन. याच्या आतमध्ये फोन यूज करू शकत नाही आपण. जमा करतील नाही आपल्या जवळ फोन असते पण वापरला तर फोन डायरेक्ट दानपेटीमध्ये. जाऊयात दर्शनाला. 4 गेट आहेत त्याच्यातनं एक गेट हा ओपन आहे. हा बघा मेन गेट. आतमध्ये बघू शकता किती मोठं. मंदिराचा थोडासा भाग दिसतो. पूर्ण परिसर खूप छान आहे मंदिराचा. एकदम दर्शन झालंय व्यवस्थित. आतमध्ये फोन नाही यूज करू शकत. फोन यूज केले तर मग जमा करतात फोन. छान आहे मस्त. हा बघा हा बाई पूर्ण मंदिर फिरवलं आणि मंदिराची पूर्ण माहिती दिली, जानकारी दिली त्यांनी. एकदम इतिहास पण सांगितला आणि मंदिराचं पूर्ण वर्णन केलं सोप्या भाषेत. भाई बताओ कुछ मंदिर के बारे में. ये मंदिर तो बहुत पुराना है. वैसे कितने साल तो वो एग्जैक्टली पता है तो किसी को नहीं. एक कहानी है कि कामधेनु गाय था, एक गाय थी. हाँ. तो वो हर एक दिन एक जगह आके दूध देती थी. तो वो किसान होता था ना, तो उसके लगा क्यों ये ऐसा कर रहे हैं. बराबर. उधर खोदा तो यहाँ एक शिवलिंग मिला. वो शिवलिंग मेरे मंदिर के अंदर ही है. बराबर. तो उस टाइम से यहाँ ये स्थापना हुआ. तो इसको पशुपतिनाथ कहते हैं. लाइक द टेम्पल फॉर द एनिमल्स. पशुपतिनाथ पशुओं के महादेव. तो पशुपतिनाथ नेपाल का बहुत एक सेक्रेट टेम्पल है और यहाँ पूजा होता है महादेव का. और बहुत पुराना 5000 साल पुराना शायद होगा. तो तभी से है इधर. बराबर. इधर बहुत मस्त जगह है इधर. हाँ देखा हमने. बहुत मस्त जगह है एकदम. अच्छा लगा दर्शन करके और दर्शन भी अच्छे से हो गया. तो इधर हर एक शाम को इधर आरती भी होता है. अच्छा. रिवर साइड में. हाँ नदी की साइड में. नदी कौन सा है वो? बागमती बागमती. नदी है इधर. हाँ, पास में ही है. बराबर. तो इधर क्या है कि घाट भी है.
जिस वो मुर्गा लोगों को जलाने के लिए हाँ 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 इधर घाट भी है, वो सर चारों हफ्ते दिन भर वो चलता रहता है, अंतिम संस्कार करते हैं अंतिम संस्कार चलता रहता है, तो आप लोग देख सकते हैं उधर। वहाँ पे। जैसे मणिकर्णिका घाट काशी विश्वेश्वर में। हाँ वो उधर से तो नहीं है, हाँ। वैसे ही घाट है इधर बराबर। तो काफ़ी अच्छा है, काफ़ी स्पिरिचुअल भी है, बराबर। और आना चाहिए सब लोगों को एक बार। वो है ना, वो हिंदू धर्म में कहते हैं केदारनाथ, पशुपतिनाथ, बद्रीनाथ, 4-5 मंदिर है, तो वो से दर्शन करनी चाहिए। बरोबर, थैंक ये भी है बरोबर। थँक्यू जानकारी के लिए। हे होते नेपाळचेच, त्यांनी आम्हाला मंदिरात दर्शन करण्यासाठी मदत केली, परत आम्हाला चांगला मंदिराबद्दल ज्या ऐतिहासिक गोष्टी आहेत त्याचं वर्णन करून सांगितलं। छान आहे मंदिर, खरोखर खूपच चांगलं वाटलं दर्शन करून पशुपतीनाथांचं। बघता तुम्ही हा मंदिर परिसर पूर्ण। मुंबई में एक भिवंडी करके है सिटी, मतलब वहाँ पे अंदर विलेज है, विलेज में रहते हैं हम, लोकल है वहाँ के। हाँ तुम्ही मागून बघताय पशुपतीनाथाचं मंदिर दिसतंय, मागून नदीच्या इथून घाटावरून दिसतंय। ही बघा नदी, नदीचं नाव तर या भाईला माहिती आहे। कुठली नदी आहे ही? ये कौन सा नदी है? ये बागमती नदी। बागमती नदी, ओके। और ये साइड में ये भी बागमती नदी है, और उधर घाट है। अच्छा, वो अंतिम संस्कार। अच्छा, और इधर भी है अंतिम संस्कार करने की जगह 2-3 ये वो भी रहा है। अच्छा तो वहाँ VIP लोगों का होता है, जैसे राजा मंत्री यहाँ पे। बड़े लोग होते हैं ना, हाँ हाँ तो उनको उधर करने का होता है। हाँ हाँ, नॉर्मल पीपल, नॉर्मल लोगों के लिए इधर है। इधर ये साइड में। हाँ, अच्छा, म्हणजे हे आपल्या मणिकर्णिका घाटासारखंच आहे। इथे अंतिम संस्कार केले जातात, चिता जलवल्या जातात या नदीच्या काठी। उधर दिखाई दीजिए, उधर हाँ, वो वो है ना, मंदिर। लोगों बैठे हैं ना, हाँ, हाँ, उधर हाँ। अब आरती होगा, आरती, ओके। तो वो लगा, वो जमा हो गया उधर। अभी से बैठ रहे। हाँ, फुल होता है वो। ओके, गंगा आरती जैसे होता है ना हाँ, काशी में, वैसा ही। आनंद रिलीफ होता है उधर। बरोबर, अब शुरू होगा 10-15 मिनट में। 10-15 मिनिट में आरती पूर्ण। बघा तिथे जमलेत, आरती होणार आहे इथे, तिथे आरती होणार आहे। ही नदी आहे, याच्या काठी अंत्यविधी करतात, आणि या साईडला पण छोटी मोठी मंदिरं आहेत। बघू शकता पूर्ण घाट, ही नदी, हे बघा पूर्ण घाट बघू शकता। छोटे मोठे मंदिरं सुद्धा आहेत तिथे अजून, आणि हा पशुपतीनाथांचं मंदिर आहे, मेन मंदिर मोठं। इथून एवढं दिसतंय मंदिराचा परिसर, बघू शकता तुम्ही। छान एकदम सुंदर बनवल्या। तिथे आरती होणार आहे, बघूयात वेळ भेटला तर जाऊयात आरतीला। चलो हाँ हाँ, इच्छे यहाँ पे हा बघा घाट, इथे चिता जलती आहे बघा। ही आहे नदी, टुरिस्ट लोक पण येतात। इथे होणारे आरती, आरती कहाँ पे होता है भाई, मतलब कहाँ से? यहाँ पे, ओके। बघू शकता पूर्ण मंदिराचा एरिया। इथून एक गेट आहे, मंदिर दिसतंय का तुम्हाला? हे बघा पूर्ण मंदिर, पशुपतीनाथांचं मंदिर आहे। आणि ही जी गर्दी दिसते ना तुम्हाला, हे आरतीसाठी आलेले आहेत। आरती होणार आहे थोड्याच वेळा तिथे, भरपूर लोक आलेत आरतीला। चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, काठमांडू सिटी एक्सप्लोअर करणार आहे। चलो बाय बाय सगळ्यांना। या व्हिडिओमध्ये एवढंच, पशुपतीनाथांचं दर्शन झालेले, निघूयात आपण इथून।